नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सर्वज्ञ बी नावाची ही बिल्डिंग दिसली असेल आणि नंदप्रभा ह्या फ्लॅटमध्ये मी चाललेली आहे सुहासिनींचं जेवण करण्यासाठी. आषाढ महिन्यातील व्हिडिओ टाकायला जरा लेट झाला मला. तर इथे बिल्डिंगच्या खाली ना त्यांनी मस्तपैकी छान झाडं लावले. इथे मस्त आंब्याचं झाड आहे बघा, आंब्याचं झाड मी पण लावलं आहे, पण माझं जरा छोटं आहे अजून, त्यांच्या नंतर लावलं आहे मी. आणि इकडे ना रुद्राक्ष झाड आहे, हे बघा हे रुद्राक्षाचं झाड आहे. तर संजूभाऊ नाईक यांच्या घरी चालले आहे मी. इथे रांगोळी पण काढली आहे छानपैकी. पाऊस आहे सध्या ना, त्याच्यामुळे जरा चिडचिड आहे. आणि ह्या बिल्डिंगमध्ये ते राहायला आहे. याच्या आधी पण मी त्यांच्या घरी गेलेली आहे, तेव्हा पण व्हिडिओ दाखवला होता. तर आज सुहासिनींचं जेवण आहे. तर त्यांनी मस्तपैकी ना उबऱ्यामध्ये हळदीचं लेपन वगैरे केलं होतं आणि पायऱ्यांवर पण आहे ना छोट्या छोट्या रांगोळी काढल्या होत्या. सुहासिनींच्या स्वागतासाठी रांगोळी काढली म्हणजे कसं जरा छान वाटतं, पवित्र वाटतं, शुभ वाटतं. त्याच्यामुळे रांगोळी ही काढलीच पाहिजे दररोज. मी पण रोज छोटीशी रांगोळी काढते, जास्त मोठी नाही काढत, पण रोज छोटीशी रांगोळी मी दरवाजामध्ये तुळशीजवळ काढलेली असते. तर हे बघा, फर्स्ट नंबरच्या फ्लोअरला ते राहतात. इथे पण आहे ना मस्त हळदीचं लेपन केलेलं आहे. हे बघा फुलं ठेवलेले दरवाजामध्ये. आणि आता मी घरात चालली आहे. चला हे बघा, हा त्यांचा मुख्य दरवाजा आहे. मुख्य दरवाजा मी चालले. चला तर हे बघा, मी आले इथे जेवायला आणि ह्या ताईंच्या मस्त पुरणपोळ्या चाललेल्या आहे. हे बघा ह्या ताई भाजताय पुरणपोळ्या. हॅलो. आणि हे बघा ह्या मावशी, हे आमच्या संजूबाईंच्या आई, म्हणजे माझी पण आई आहे. आणि हे बघा ह्या येतात जरा स्वयंपाक आई ते माहिती जेवायला. अरे बघा मस्त पुरणपोळ्या केल्या, अगदी छान. अरे वा वा. तर इथे यांचं छान पुरणपोळ्या करायचं काम चालू होतं. बाकीचा स्वयंपाक झाला होता त्यांचा. अरे बघा वहिनींनी मस्त बसणं वगैरे टाकली, रांगोळी काढ. रामकृष्ण हरी. अरे बघा आजी बसलेले आहे. आजी नमस्कार. हॅलो. अरे बघा संजीवनचं घर आहे ना, खूप छान आहे मस्तपैकी. हे बघा इथे टी व्ही चालू आहे आणि हा मोठा हॉल आहे. आणि वहिनींची अजून रांगोळी काढायचे चालूच आहे. सुहासिनी अजून काय आल्या नाही, मीच सगळ्यात अगोदर आली. चला मग मी आता मदत करते थोडीशी कामाला. त्याच्या अगोदर तुम्हाला देवघर दाखवते. हे बघा ह्या ताई. बरे बघा मी आली आहे, पण उद्या माझ्याकडे सगळ्यांनी जेवायला यायचं बरं का. माझ्याकडे संत भोजन आहे माझ्याकडे, साधा स्वयंपाक. तर इथे यांचं छान असं देवघर आहे मस्तपैकी. इथे गोमाता आहे, गोमाताचं पिल्लू आहे. आणि हे बघा इथे आहे देवघर आणि सर्व तयारी यांनी करून ठेवलेली. हे बघा देवीचा ओटी पण यांनी भरलेली आहे, नैवेद्य झालेला आहे. आणि बघा सुहासिनींच्या पण ओट्या भरून ठेवलेल्या आहे. सगळी तयारी इथे झालेली आहे. आता फक्त जेवायला बसायचं बाकी आहे ताटं करून. तर चला. पाण्याचा विडा पण आहे. हो हे काय पाण्याचे विडे पण आणून ठेवलेले, सगळं आवरून ठेवले, सगळी तयारी केली. कापूर पण काढून ठेवा. आणि बघा इकडे यांचा बेडरूम आहे छानपैकी. हे बघा काय ग बाई आज लय शांत. तू बोलायचं नाही का माझ्याशी? नाही बोलायचं अगं बाई, मोबाईल असल्यावर कोणाशीच नाही बोलायचं आहे ना. आणि हे बघा चला अशा छान रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहे आणि ताट डिश ठेवलेली आहे. हे बघा वाढायचं बाकी अजून. तर इथे या संजूभाऊंच्या मिसेस आहे अर्चना वहिनी, त्यांनी ना इथे स्टूल ठेवला आणि प्रत्येक सुहासिनीला त्याच्यावर बसून आहे ना त्याच्यावर पाय धुतले त्यांचे. कारण सुहासिनी जेवायला गेल्यानंतर पाय वगैरे धुता, हळदी कुंकू वगैरे लावता आणि सुहासिनींची पूजा करता. पुरणपोळी, वरण भात, मेथीची भाजी, गुळाच्या चणक्या, भजे, कुरडई असं छान स्वयंपाक करतात. असं सगळं त्यांनी केलं होतं आणि भरपूर ठिकाणी जेवायला गेले मी, भरपूर ठिकाणी तेच होतं. ते बघा ह्या अर्चना बहिणी ना पाय धुत आहे सुहासिनींचं. तर तुम्हाला खरं सांगू आम्ही, म्हणजे मला काही कुणाला उद्देशून बोलायचं नाही किंवा हिनवायचं नाही, पण आता प्रत्येकाची परिस्थिती सारखी असतेच असं नाही, किंवा कुणाला काही प्रॉब्लेम पण असू शकता. काम होत नाही, बसायचा प्रॉब्लेम, उठायचा प्रॉब्लेम, छोटं घर, आर्थिक परिस्थिती नाही, अशा अनेक अडचणी भरपूर कुणाला ना कुणाला असू शकतात. सगळ्यांची परिस्थिती सारखी असते असं नाही. तर सुहासिनी जेवायला गेल्यानंतर कोणी म्हणतं वर्णापुरणाचा नैवेद्य करा, मेथीची भाजी करा, हे नाही केलं ते नाही केलं, सुहासिनींच्या ओटीमध्ये हे नाही टाकलं ते नाही टाकलं, तूप नाही वाढलं, असं बरंच बायका काय काय काढतात.
पण मी तरी माझं स्पष्ट हे मत सांगेन की जर तुम्ही मनोभावे सुवासिनी जेवायला बोलवल्या आणि साधी भाजी पोळी वरण भात मेथीची भाजी केली आणि साधं हळदी कुंकू लावलं मनापासून आणि छोटंसं ओटीमध्ये म्हणजे अगदी थोडेसे गहू किंवा तांदूळ टाकून नाणं टाकलं तरी ते पावन होऊ शकतंय. तरी ते ह्या वहिनींनी सगळी तयारी छान केली होती. वरणापुरणाचा स्वयंपाक, मेथीची भाजी सर्व व्यवस्थित केलं. ओटी भरण पण त्यांनी छान केलं. सुहासिनींचे पाय वगैरे धुतले आणि सगळं इथं सांग पूजा विधी झाल्यानंतर आहे ना सुहासिनी जेवायला बसल्या. त्याच वेळेस आरती वगैरे झाली आणि नंतर आम्ही जेवायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर यांनी बघा वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबवला आहे आमच्या संजू भाऊ यांनी. संजू भाऊ रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई, रामकृष्ण हरी. तर संजू भाऊ म्हणजे म्हणत होतं काहीतरी द्यायला पाहिजे महिलांना, तर त्यांनी हे बघा लिंबाच्या झाडांचं आणलेले आहे आणि हा उपक्रम राबवला आहे. लिंबाचे झाड देण्याचा खूप छान संकल्पना आहे संजू. धन्यवाद. पण लावा आणि ते जतन करा. हो हो आणि झाडे लावा झाडे जगवा. म्हणजे आपण जगू. हो पण हे सगळ्यांना समजलं पाहिजे. थँक्यू. धन्यवाद. ओके. पातळ झालं बाई. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी ना ह्या कासारवणींकडे आली सुहासिनी जेवायला. त्यांनी पण आहे ना पाटावर बाहेर आहे ना सगळ्या सुहासिनींचे पाय वगैरे धुतले, हळदी कुंकू लावलं आणि त्यांनी पण सर्व तेच केलं होतं. वरणापुरणाचा स्वयंपाक वगैरे केला होता. सुहासिनींचे पाय वगैरे धुतले, हळदी कुंकू लावलं, पूजा केली. त्या माझे पाय धुतले आता हे स्माइल स्माइल. तर मी ना इथे कासारवणींकडे ना सुहासिनी जेवायला आलेले. त्यांनी सगळ्या सुहासिनींचे पाय धुतले, हळदी कुंकू लावलं. थोडी उशीर आले तोपर्यंत बाकीच्या सुहासिनींचे पाय धुवून झाले होते. तर आता मध्ये काय घेतात तुम्हाला दाखवते त्याचा. तर ह्या वहिनींनी सर्व सुहासिनींचे पाय ना बाहेरच धुतले. त्यांनी पण छान रांगोळी वगैरे काढली होती. आणि हे बघा जेवायला बसल्यानंतर ना त्यांनी एक म्हणजे ना कोणी कुमारिका बसवतो आणि कोणी एक छोटा मुलगा बसवतो, गाडीवान म्हणतात त्याला. तर त्याला टॉवेल टोपी वगैरे घातली आणि त्यांनी पण मस्तपैकी हे बघा 9 सुहासिनी जेवायला बसवल्या. इथं त्यांचं छान देवघर आहे. देवघराला मस्त छान सजवलेलं आहे, छान लायटिंग वगैरे केलेली. आणि सर्व सुहासिनी जेवायला बसल्यानंतर त्यांनी पण मस्तपैकी वरण भात, पुरणपोळी, सार भात, भजे, कुरडई, मेथीची भाजी असं वरणापुरणाचा सर्व नैवेद्य वगैरे दाखवला आणि छान जेवणं वगैरे झाली. जेवणं झाल्यानंतर छान ओट्या वगैरे भरल्या. ओट्या भरल्यावर त्याच्यामध्ये पण छानपैकी ब्लाऊज पीस, खोबऱ्याची वाटी, तांदूळ, दक्षिणा, त्यानंतर गजरा असं सर्व त्यांनी पण छान दिलं होतं. ते सर्व ताटं वगैरे वाढून झाल्यानंतर ना ह्या कासारवणींच्या लहान जाऊबाई आहे शोभा, त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि नंतर सर्व सुहासिनींच्या ओट्या वगैरे भरल्या आणि नंतर मग आम्ही छान जेवणं केली. शाळेत नाही गेला तू आज? आणि नंतर इथे ह्या कासारवणी ना ओट्या भरताय सर्व सुहासिनींचे. तर कोणी अगोदर ओट्या भरतं, कोणी नंतर ओट्या भरतं. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती. तर आधी भरा किंवा नंतर भरा यापेक्षा महत्त्वाचं काय असतं, आपला भाव महत्त्वाचा असतो. आपला भाव निर्मळ पाहिजे एवढंच मला या व्हिडिओतून सांगायचं होतं.
गुरुंजाचा कंजी चंदनाचे घोट दिगंबररावांचे बोलणे अमृतापेक्षा बोल. अरे वा वा, खूप छान, मस्त मस्त मस्त. लावून घ्या. रुसलेल्या कन्हैयाला कृष्ण म्हणतात नाही, रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणता हास. रवींद्ररावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. छान 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 छान. बरोबर सगळ्यांच्या बोट नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज बनवते नाम घेता तुकाचे जीवन करे जेवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरण नोवे जाणीचे यत्न कर. जय जय रघुवीर समर्थ. तू पिघाल ना बाबा, तू पिघाल ना बाई. की जय. चला तर मग आता आम्ही जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते.